शिरूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अर्धवट माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं। शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने तत्पर राहावे असे आदेशही त्यांनी दिले। तालुक्यातील पाणी टंचाई आणि शेतीला पाणी मिळवून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देत विकास कामासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली। तसेच अंमली पदार्थ आणि ड्रग्ज विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी तालुक्यातील तिन्ही पोलीस स्टेशनला दिले आहेत। गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस यंत्रणेने सज्ज राहावे असेही ते म्हणाले। या बैठकीत आमदार माऊली कटके, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते। बैठकीत चासकमांचे पाणी आणि बाजार समिती निवडणुकींवरही चर्चा झाली। चासकमान पाणी संदर्भात आपले मत व्यक्त केले। यावेळी बाजार समिती निवडणूक संदर्भात आमदार माऊली कटके यांनी तर स्मार्ट मीटर संदर्भात सक्त नको असे म्हटले गेले। मला जगात काय झालंय आता शिरूर तालुक्यामध्ये चासकमान पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे। आजची दुष्काळी परिस्थिती आहे। कोंडापुरीच्या तलावामध्ये पाणी नाही आहे। नागरिक आंदोलन करतात। या संदर्भात तुम्ही स्थानिक आमदार म्हणून काय म्हणता? असं आहे की धरणात पाणी शिल्लक असेल तर कोणाला पाणी द्यायला कोणाची काय हरकत नाही। परिस्थिती अशी आहे की धरणात पाणी शिल्लक नाही। यावेळेचा पाऊसकाळा व्यवस्थित नाही। कधी पाऊस पडेल, किती पाऊस पडेल हे माहीत नाही। त्यामुळे सरकारला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। शेवटी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। जिथं जिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो तिथं तिथं सरकारच्या वतीने अन्य काही ना काहीतरी सुविधा त्या ठिकाणी केली जाते। दुष्काळ आता पुढील काही दिवस पाऊस येणारच नाही आजच्या वातावरणावरून दिसून येते। मग शासकीय उपाययोजना काहीच दिसत नाही। चालू आहे ना। मग मी आता मीटिंगमध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। सगळी तयारी करायच्या सूचना दिलेल्या आहेत। अधिकाऱ्यांच्या लेवलला, कलेक्टरच्या लेवलला, सीओच्या लेवलला मिटिंगा होत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही लोकसुद्धा जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही। आम्ही बारीक लक्ष ठेवणार आहोत आणि सगळ्यांसाठी सगळ्या सुविधा निर्माण करून देऊ, पूर्ण करून देऊ। स्मार्ट मीटर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार का स्वतंत्र लढणार? चांगलं आहे बातमीला प्रश्न पहिलं चांगलं केलं, छान केलं। परंतु आता 2-3 दिवस शिल्लक आहेत। पाहू सगळ्यांची चर्चा करून कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला समंजसपणाची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने पुढे जाता येईल। कारण की शेवटी मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि शेवटी शेतकरी हा देशाचा त्या ठिकाणी कणा आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे जाणून घेणारी असे काही सभासद किंवा ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले पाहिजे आणि ते सोडवता आले पाहिजे। आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीमधून सामोरं जात असताना अतिशय सगळ्यांना सोबत आणि बरोबर घेऊन त्या पद्धतीने सकारात्मक निर्णय 2-3 दिवसामध्ये काय होतं आता पाहू आपण। चासकमानच्या पाण्याचं नियोजन तुमच्यामुळे झालं नाही असं माजी आमदार अशोक पवार यांनी आरोप केला। आता त्यांना काय झालेलं आहे, त्यांचं थोडंसं मानसिक संतुलन जाग्यावर नाही आहे आणि वैफल्यग्रस्त झालेले आहेत। कारण की एकही संस्था ताब्यात राहिलेली नाही। एकही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती आपण पाहतोय, खरेदी विक्री संघ असू द्या, नगर परिषद असू द्या, जेवढ्या काही निवडणुका झालेल्या आहेत, ज्यांना कायम सत्तेत राहायची आणि आरेरावी करायची सवय लागलेली आहे, परंतु आज आपण पाहतोय की कुठल्याच प्रकारची माणसं त्या ठिकाणी सत्ता केंद्र त्यांच्या अवतीभोवती नसल्यामुळं कुठंतरी त्यांच्यामध्ये हा नैराश्यपणा त्या ठिकाणी जाणवते। त्याच्यातून ते आपली बोलत काहीतरी बोललं पाहिजे म्हणून बोलत राहतो। मग आता ह्याच्यातून तुमची युती होईल का नाही? ना युती होईल का नाही काय नाही, आता पाहू पुढं काय होतं। अजून 3-4 दिवस शिल्लक आहेत। स्मार्ट मीटर स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये सक्तीचं स्मार्ट मीटर त्या ठिकाणी करणं चुकीचं आहे। परंतु बऱ्याचशा त्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत की जबरदस्तीने किंवा बळजबरीने स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवले जातात। परंतु त्या संदर्भामध्ये मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्याच्यामध्ये लवकरच मार्ग काढून दिलासा देण्याचा प्रयत्न राहील। ओके।